जसं की गेल्या व्हिडिओमध्ये शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गावी गेलो होतो तेव्हा एके ठिकाणी जाणार होतो. तर हेच ते ठिकाण आहे आणि हे मंदिर पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हे कोणतं मंदिर आहे. तर हे मंदिर कोल्हापूरच्या अंबाबाईचं म्हणजे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर हे असे गजरावाले काका उभे असतात, भरपूर जण उभे असतात. पण त्यातल्या त्यात हे काका अगदीच मनमिळाऊ आणि अगदीच छान स्वभावाचे होते. त्यांनी मला व्हिडिओ घेण्यासाठी पण अलाउड केलं होतं त्यांचा आणि त्याप्रमाणे व्हिडिओ घेतला. मंदिराच्या बाहेरच चप्पल वगैरे सर्व काढण्याची सोय आहे. त्यानंतर हे प्रवेशद्वार आहे. इथून तुम्ही आत गेल्यानंतर भली मोठी रांग असते आधी आणि ज्या दिवशी आम्ही गेलो होतो तर त्या दिवशीसुद्धा फार गर्दी होती. त्यामुळे भरपूर आम्हाला रांगेमध्ये उभं राहावं लागलं होतं आणि जवळजवळ 1 तास 1.5 तास आमचा रांगेमध्ये गेल्यानंतर आम्हाला फायनली देवीचं दर्शन झालेलं होतं. तर हे पहा, हा या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आतल्या साईडने एंट्री केल्यानंतर. त्याच्यानंतर बरंच आत गेल्यानंतर तुम्हाला हे पहा, इथे देवीचा मंदिराचा कळससुद्धा दिसत आहे तुम्हाला. आता सध्या थोडंसं बांधकाम चालू असल्यामुळे तिथे थोडंसं ह्या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल सर्व. पण तिथे डागडुजीचं वगैरे मेंटेनन्सचं मंदिराचं काम चालू असतं. त्याच्यानंतर हे पहा, मी इथे लाईन लावली आणि त्यानंतर आणि चालून उभा राहून कंटाळा होता, त्यामुळे त्याला त्याच्या पप्पानी खांद्यावर घेतलं होतं. हे होतं व्यंकटेशाचं मंदिर. तर पौराणिक कथेनुसार अशी आख्यायिका आहे त्याची, की जेव्हा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठातून कोल्हापूरमध्ये येऊन स्थिरावली होती, तेव्हा म्हणजे भगवान विष्णू आहेत, ज्यांनाच आपण व्यंकटेशसुद्धा अवतारामध्ये सुद्धा बघतो किंवा मानतो. तर ते देवी लक्ष्मीला मनवण्यासाठी किंवा तिची समजूत घालण्यासाठी तिथे आले होते. त्यामुळे त्यांचंसुद्धा स्थान तिथेच आहे आणि अशी पण आख्यायिका आहे, की जेव्हा आपण तिरुपती बालाजीचं दर्शन घेतो, त्याच्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं, देवी महालक्ष्मीचं सुद्धा दर्शन घेतलं, तर ते दर्शन तुमचं पूर्ण होतं. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ घेण्यास मनाई होती. गर्दी होण्यामागे आणखीन एक कारण हे सुद्धा होतं, की त्या दिवशी एक सेलिब्रिटी म्हणजे आपली मराठी मुलगी श्रद्धा कपूरसुद्धा देवीच्या दर्शनासाठी त्या दिवशी तिथे आली आणि योगायोगाने आम्हालासुद्धा तिला भेटण्याचा योग आला होता. त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर तिथल्या थालीपीठ आणि आप्पे जे फेमस आहेत कोल्हापूरचे मंदिराच्या तिथे बाहेरचे, त्याचा आम्हाला आनंद घ्यायचा होता. फार ऐकून होतो आणि पहिल्यांदा आम्हाला संधीसुद्धा मिळाली आणि त्या काकी मस्त गरमागरम लाईव्ह काउंटरसारखं तिथे आपल्याला धपाटे म्हणजे थालीपीठं आणि गरमागरम आप्पे असे बनवून देत होत्या. तिथेसुद्धा बरीच गर्दी होती आणि चव तर अप्रतिम होती, एक नंबर चव होती. त्यामुळे मोह काही आवरला नाही. थोडी चव घेण्यासाठी म्हणून आम्ही 2 थालीपीठं घेतले आणि हे बघा अशा पद्धतीने आणि त्यांचा जो हिरव्या मिरचीचा जो खरडा होता, तो तर एक नंबर म्हणजे अगदी कोल्हापूर म्हटलं की खरडा. एकदम झणझणीत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.